हॅलो गाईज, नर्स पॅराडाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे तमन्ना. आज आपण बघणार आहोत नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची 17/7/2025 रोजी एक्झाम झाली. त्याची स्टाफ नर्सची आन्सर की आपण बघणार आहोत. त्यामधली क्वेश्चन काही आपण बघूयात, ते पण आन्सरासहित. तर 17/7ला एक 5 ते 7ची शिफ्ट होती, त्याची क्वेश्चन्स आपण बघूया. आपण आज फक्त जे आपले नर्सिंग रिलेटेड आहेत तेच क्वेश्चन बघणार आहोत. जर तुम्हाला सगळे क्वेश्चन पाहिजे असेल तर ते पण मी घेईल. चालेल, चला बघूया तर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फर्स्ट. लठ्ठपणामध्ये शरीरातील कोणती ऊती इन्सुलिन प्रतिरोधकेस कारणीभूत ठरते? तर याचे तुमचे ऑप्शन होते नंबर 1 हृदयाचे स्नायू, नंबर 2 हार्ट, नंबर 3 फॅट ॲडिपोस टिश्यू अँड 4 मेंदू. तर याचा राईट आन्सर होतं ऑप्शन 3 फॅट ॲडिपोस टिश्यू. लठ्ठपणामध्ये शरीरातील कोणती ऊती इन्सुलिन प्रतिरोधकेस कारणीभूत ठरते? म्हणजे जे जाड व्यक्ती असतात त्याच्यामध्ये जे इन्सुलिन तयार करत नाही, त्याचं रिझन काय आहे? तर फॅट जास्त असल्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही, परिणामी डायबेटिकसारखे आजार होतात. क्वेश्चन नंबर 2. तोंडात थ्रश होण्याचे कारण कोणते जीवाणू आहे? व्हॉट इज द कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर ओरल थ्रश? त्याचे ऑप्शन्स आहे किंगेला किंगे, ऑप्शन 2 कॅन्डिडा अल्बिकन्स, ऑप्शन 3 क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल अँड ऑप्शन 4 एकेनेला कॉरोडेन्स. याचं राईट आन्सर होतं ऑप्शन बी, ऑप्शन नंबर 2 कॅन्डिडा अल्बिकन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 3 बघूया. बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन तत्वानुसार मानवी शारीरिक कचरा कोणत्या रंगीत पिशवी किंवा कंटेनरमध्ये टाकला जातो? म्हणजे ॲनाटॉमिकल वेस्ट कोणत्या बॅगमध्ये टाकतो? तुम्हाला माहीत आहे बायोमेडिकल सेग्रिगेशनमध्ये वेगवेगळ्या कलरच्या बॅग्स असतात, त्यामध्ये आपण कचरा सेग्रिगेट करतो. त्याचे डिफरंट बॅग्स असतात आणि कलर कोड असतात. त्यामध्ये आपण ॲनाटॉमिकल वेस्ट कशामध्ये टाकतो? तर याचे ऑप्शन होते बघा. ऑप्शन 1 क्लोरीन नसलेली निळी प्लास्टिक पिशवी, ऑप्शन 2 क्लोरीन नसलेली पिवळी प्लास्टिक पिशवी, ऑप्शन 3 क्लोरीन नसलेली लाल प्लास्टिक पिशवी, ऑप्शन 4 पांढरा पंक्चर प्रूफ कंटेनर. तर याचा राईट आन्सर होता ऑप्शन 2 क्लोरीन नसलेली पिवळी प्लास्टिक पिशवी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम? याचे ऑप्शन्स होते हिमोफिलस पॅस, ऑप्शन 2 कॉरिनीबॅक्टेरियम, ऑप्शन 3 चायमेडिया ट्रकोमॅटिस, ऑप्शन 4 हेलिकोबॅक्टर पायलोराय. याचा राईट आन्सर होता ऑप्शन बी कॉरिनीबॅक्टेरियम. हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग आर RNA व्हायरस एक्सेप्ट विचारलेलं आहे इथं. म्हणजे जे ऑप्शन आहे ते RNA व्हायरस नाही आहे, बाकीचे सगळे RNA व्हायरस आहेत. तर चला बघूया याचे ऑप्शन. ऑप्शन 1 होतं हेपॅटायटिस बी व्हायरस, ऑप्शन बी ऑर्थोमायक्सी व्हायरस, ऑप्शन 3 ह्युमन टी सेल लिम्फोट्रॉफिक व्हायरस टाईप 1 अँड ऑप्शन 4 ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तर याचा राईट आन्सर होतं ऑप्शन ए हेपॅटायटिस बी व्हायरस. हा DNA व्हायरस आहे, बाकीचे सगळे RNA व्हायरस. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 6 होता मेडिकल कार्डमध्ये नर्सला लक्षात आले की टॅब ऑगमेंटिन POQID डोस देण्याचा रूट
आणि वारंवारता काय असेल? तर मग तुम्हाला इथं प्रश्नामध्ये विचारलं आहे POQID म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. तर तुम्ही सांगा मला POQID म्हणजे काय, तोपर्यंत मी तुम्हाला ऑप्शन सांगते. ऑप्शन 1 गुदाशयातून आणि दिवसातून 6 वेळा. ऑप्शन 2 तोंडाने आणि दिवसातून 6 वेळा. ऑप्शन 3 गुदाशयातून आणि दिवसातून 4 वेळा. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे तोंडाने आणि दिवसातून 4 वेळा. तर PO म्हणजे पर ओरल, म्हणजे तोंडाने द्यायचं आहे. QID म्हणजे दिवसातून 4 वेळा. तर याचं राईट आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट बघूया आपण. Question number 7. Which viral component determines host cell specificity? And your options are: option 1 surface proteins receptors, option B option number 2 nucleic acid type, option 3 capsid symmetry, option 4 genome size. That's the right answer option 1. नेक्स्ट बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 8 बघूयात आपण. Which of the following is a Burns body surface area measurement tool that takes into consideration the age of the person with a decreasing percentage of BSA for the head and an increasing percentage of BSA for the legs as the child ages? तर यासाठी आपण कोणतं स्केल मेजरमेंट आहे स्पेसिफिक बॉडी सरफेस एरिया मोजण्यासाठी, तर आपण कोणता स्केल यूज करतो चिल्ड्रन्समध्ये? तर बघा इथे ऑप्शन्स दिलेले आहे. वॉलॅक रूल ऑफ 9. तर तुम्हाला माहीत असेल रूल ऑफ 9 कशासाठी असतो, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे. ऑप्शन 2 आहे ब्रुक्स अँड इव्हन्स फॉर्म्युला. ऑप्शन 3 आहे लून अँड प्राउडर चार्ट. आणि ऑप्शन 4 मॉडिफाईड पार्कलँड फॉर्म्युला. तर याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी कोणते जीवाणू दंडगोलाकार किंवा रॉड आकाराचे असतात, म्हणजे सिलेंड्रिकल. ठीक आहे. तर याचे ऑप्शन्स बघा तुम्हाला दिलेले आहे. ऑप्शन 1 स्पिरिला, ऑप्शन बी स्पायरोचेट्स, ऑप्शन सी कोकाय, ऑप्शन 4 बॅसिलाई. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 4 बॅसिलाई. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नाइन क्वेश्चन झालेले आहेत आपले. आपण आता हे बघूया. क्वेश्चन नंबर 10 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ प्रिकॉशन is necessary to prevent giardiasis? तर बघा याचे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. ऑप्शन ए फूड अँड वॉटर हायजीन, ऑप्शन बी कंट्रोल ऑफ मॉस्किटोज, ऑप्शन 3 ड्रॉपलेट प्रिकॉशन, ऑप्शन डी रेस्पिरेटरी आयसोलेशन. तर तुम्हाला इथं क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा. जिआरडीएसिस तुम्ही काय करून रोखू शकता, तर याचा राईट आन्सर असणार आहे तुमचं ऑप्शन नंबर 1 फूड अँड वॉटर हायजीन. ठीक आहे, फूड अँड वॉटर हायजीन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण बघूया नंतर. क्वेश्चन नंबर 11 विच अपॉर्च्युनिस्टिक फंगस कॉमनली काउज्ड ओरल थ्रश इन एड्स पेशंट. एड्समध्ये कोणता ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामुळे कॅन्डिडा आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं. तर याचं ऑप्शन्स बघू शकता तुम्ही. ऑप्शन ए कॅन्डिडा अल्बिकन्स, ऑप्शन बी मोनोसिस्टिक जिरोवेसाय, ऑप्शन 3 एस्परजिलस फ्युमिगेटस आणि ऑप्शन 4 क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स. आणि याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए कॅन्डिडा अल्बिकन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण.
Question number 12. What does the acronym ISBAR stand for? The context of healthcare communication. ISBAR हे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, तर त्याचा लॉंग फॉर्म काय आहे हे विचारलेलं आहे तुम्हाला ISBARचं. तर बघा इथं ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. ऑप्शन ए इंट्रोडक्शन, सिम्पटम, बॅकग्राऊंड, असेसमेंट अँड रिझल्ट. ऑप्शन बी इनिशिएट, शेअर, ब्रॉडकास्ट, ॲडवाइस अँड रिपोर्ट. ऑप्शन सी इन्फॉर्मेशन, सेफ्टी, बेसलाइन, ॲक्शन अँड रिस्पॉन्स. आणि ऑप्शन डी आयडेंटिफाय, सिच्युएशन, बॅकग्राऊंड, असेसमेंट अँड रिकमेंडेशन. तर राईट आन्सर तुमचा आहे ऑप्शन 4. आयडेंटिफाय, सिच्युएशन, बॅकग्राऊंड, असेसमेंट अँड रिकमेंडेशन. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 13 बघूया आपण. Question number 13. As per Indian Public Health Standard IPHS, one subcenter is established for म्हणजे किती लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र सबसेंटर असणार आहे. तर याचा ऑप्शन बघूया. एव्हरी 5,000 पॉप्युलेशन इन प्लेन एरियाज अँड फॉर एव्हरी 3,000 पॉप्युलेशन इन हिली ट्राईब अँड डेसर्ट एरिया. ऑप्शन बी एव्हरी 20,000 पॉप्युलेशन फॉर प्लेन एरिया and 30,000 for hilly tribal area. Option 3 every 30,000 population in plain area and every 20,000 population in hilly tribal area. And option 4 आहे every 3,000 population in plain area and for every 5,000 population for hilly and tribal desert area. तरी बघा तुम्हाला इथं कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. 5,000 फॉर प्लेन एरिया आणि हिली एरियाला 3,000 लोकसंख्येला आहे. कन्फ्यूज करण्यासाठी उलटून क्वेश्चन दिलं जातं, तर हे केअरफुली वाचून तुम्हाला राईट आन्सर द्यायचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द फिलॉसॉफिकल फाउंडेशन ऑफ एव्हिडन्स बेस्ड नर्सिंग प्रॅक्टिस. तर याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मेडिकल टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल पॉलिसी अँड पेशंट कॉम्प्लियन्स. ऑप्शन बी ट्रॅडिशनल नर्सिंग मेथड, एक्सपिरियन्स अँड कल्चरल बिलीव्स. ऑप्शन सी इंटिग्रेशन ऑफ बेस्ट रिसर्च एव्हिडन्स, क्लिनिकल एक्सपर्टाइज अँड पेशंट. ऑप्शन डी ऑप्शन 4 क्लिनिकल इंट्युशन, पियर ओपिनियन अँड रिसर्च फाइंडिंग. एव्हिडन्स बेस्ड नर्सिंग प्रॅक्टिसमध्ये कोणती फिलॉसॉफिकल फाउंडेशन लागते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन 3 इंटिग्रेशन ऑफ बेस्ट रिसर्च एव्हिडन्स, क्लिनिकल एक्सपर्टाइज अँड पेशंट. या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 15 आहे. व्हॉट डज द ॲक्रोनिम SOIPR स्टँड फॉर द क्लिनिकल डॉक्युमेंटेशन. क्लिनिकल डॉक्युमेंटेशन म्हणजे ज्या वेळेला आपण नर्सिंग प्रोसेस करतो, नर्सिंग केअर प्लॅन, त्यावेळेस आपल्याला कोणत्या क्रमाने जावं लागतं. तर याचं बघा फुल फॉर्म दिलेला आहे. राईट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा इथं ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन 1 सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, असेसमेंट, प्लॅन, इंटरव्हेन्शन, इव्हॅल्युएशन अँड रिव्हिजन. ऑप्शन 2 सायन्स, ऑब्झर्वेशन्स, ॲनालिसिस, प्रोसिजर, इन्स्ट्रक्शन, एज्युकेशन अँड रिपोर्ट. ऑप्शन सी सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, ॲटिट्यूड, प्रायोरिटी, इम्प्रूव्हमेंट, एक्झिक्युशन अँड रिझल्ट्स. अँड ऑप्शन डी सिम्पटम्स, आउटकम, ॲक्शन, प्रोग्रेस, इन्व्हेस्टिगेशन, एक्सपेक्टेड रिझल्ट, रिव्ह्यू. याचा राईट आन्सर ऑप्शन ए असणार आहे. ऑब्व्हियसली नर्सिंग केअर प्लॅनमध्ये हा क्रम असतो, सिक्वेन्सने आपण करतो. सब्जेक्टिव्ह डेटा, ऑब्जेक्टिव्ह डेटा, देन असेसमेंट, मग नंतर केअर प्लॅन, मग इंटरव्हेन्शन म्हणजे रिअलमध्ये ॲक्च्युली केअर कशी देतो, आणि इव्हॅल्युएशन म्हणजे आउटकम बघतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 16 बघूया. विच इज द मोस्ट appropriate site for intramuscular injection in infants under 7 months of age.
तर याचे ऑप्शन आहे ऑप्शन ए वेंट्रोक्लोटियल मसल, ऑप्शन बी डेल्टॉइड मसल, ऑप्शन 3 डॉर्सोक्लोटियल मसल आणि ऑप्शन 4 व्यास्टस लॅटरल मसल्स. हे सगळ्यांना माहीत आहे की लहान मुलांमध्ये 7 महिन्यांच्या खाली म्हणजे 1 इयरच्या पहिले आपण कोणत्या साईडला इंजेक्शन देतो. व्यास्टस लॅटरल्स मसल म्हणजे मांडीवर आपण इंजेक्शन देतो बच्चूंना बाहेरच्या साईडला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 17 बघूया आपण. किशोरवयीन मुलांमध्ये एनोरेक्झिया नर्व्होसिसचे पॅथोफिजिओलॉजी काय आहे? तर याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए हायपोथॅल्मिक कार्यावर परिणाम करणारे अनुवंशिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकाचे जटिल अनन्य क्रिया, ऑप्शन 2 औषधाचे दुष्परिणाम, ऑप्शन 3 संसर्गजन्य रोग आणि फक्त चयापचय विकार. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 हायपोथॅल्मिक कार्यावर परिणाम करणारे हेरिडिटरी, इमोशनल अँड सोशल फॅक्टर. ओके. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 18 आहे. गंभीर भाजलेल्या रुग्णांमध्ये हायपोव्होल्मिक शॉकचे मुख्य कारण काय आहे? व्हॉट इज द रिझन बिहाइंड द हायपोव्होल्मिक शॉक इन बर्न पेशंट? तर याचे ऑप्शन्स आहे खराब झालेल्या केशिकांमध्ये प्लाझ्मा कमी होणे, ऑप्शन बी पल्मनरी एम्बॉलिझम, ऑप्शन 3 हृदयविकाराचा झटका आणि ऑप्शन 4 उलट्यामुळे गंभीर डिहायड्रेशन. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 19 आहे. हृदयरोग तपासणीचे कोणते निष्कर्ष हार्ट फेलर दर्शवतात? तर यामध्ये ऑप्शन 1 आहे सामान्य रक्तदाब, ऑप्शन बी S3 गॅलप आणि परिधी सूज, ऑप्शन 3 सामान्य हृदयाचा आवाज आणि नियमित नाडी, रेग्युलर पल्स, सामान्य हृदयाचा नॉर्मल हार्ट रेट अँड नॉर्मल ब्लड प्रेशर. हे तर नसू शकतं, तर ॲबनॉर्मल आहे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. Question number 20 बघूयात. A 35 years old male patient was admitted to the emergency department after sustaining burns from cooking accident. He has burn to his entire left arm and anterior trunk. What is the total body surface area affected by burn in the patient as per the rule of 9? टोटल बॉडी सरफेस एरिया तुम्ही कसं काढणार त्याचा फॉर्म्युला आहे त्यानुसार काढायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला माहीत आहे रूल ऑफ 9 किती % कुठं बर्न होतं तर त्याचा चार्ट तुम्ही वाचायचा आहे. ठीक आहे. मी चॅनलवर तुम्हाला रूल ऑफ 9चा चार्ट टाकेल, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. समजलं? तर यामध्ये ऑप्शन्स आहे ऑप्शन 1 27%, ऑप्शन 2 18%, ऑप्शन 3 36%, ऑप्शन 4 22.5%. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 1 27%. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 22 क्लॅमिडिया ट्रकोमॅटिस म्हणजे काय? तर याचा ऑप्शन आहे हुकुमशाही नेतृत्व, ऑप्शन बी सूक्ष्म व्यवस्थापन, ऑप्शन 3 लायसेसफेअर दृष्टिकोन आणि सहभागी व्यवस्थापन. तर याचं क्लॅमिडिया ट्रकोमॅटिसचं राईट आन्सर आहे सहभागी व्यवस्थापन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 23. Question number 23. According to Hindrofer's management principle, what does the scalar chain refer to? तुमचे ऑप्शन्स आहे ऑप्शन 1 the division of work among employees based on specialization, option B the principle that every employee should have only one direct supervisor, option C the formal line of authority from highest to the lowest rank in the organism, and option 4 the fair and just ट्रीटमेंट ऑफ ऑल एम्प्लॉईज. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 3. राईट आन्सर इज ऑप्शन 3.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 24 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 24. व्हॉट इज द न्यूरोबायोलॉजिकल बेसिस ऑफ अटेन्शन डिफिशियंट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ADHD? तर याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पुअर पॅरेंटिंग ओनली, ऑप्शन बी डायटरी फॅक्टर्स ओनली, ऑप्शन सी एन्व्हायरमेंटल टॉक्सिक ओनली, आणि ऑप्शन डी न्यूरोट्रान्समिटर डिस्फंक्शन इन प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अँड बेसल गँगलिया. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25. Which performance appraisal method requires the manager to keep a log of an employee's highly effective or ineffective behavior throughout the appraisal period? तर याचं ऑप्शन्स आहे. ऑप्शन 1 ग्राफिक रेटिक स्केल, ऑप्शन बी क्रिटिकल इन्सिडन्स मेथड, ऑप्शन 3 360 डिग्री फीडबॅक, आणि ऑप्शन 4 मॅनेजमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्स. अप्रायझल पिरियडमध्ये कोणती मेथड ही इफेक्टिव्ह असते? तर यामध्ये आहे क्रिटिकल इन्सिडंट मेथड. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 26. परिचारिका कर्मचाऱ्यांच्या निवडीबाबत निर्णय घेताना कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो? ऑप्शन ए फक्त किंमत, ऑप्शन 2 युनियनच्या मागण्या, ऑप्शन 3 प्रशासकीय संपत्ती, ऑप्शन 4 रुग्णाची तीक्ष्णता आणि सुरक्षितता आवश्यकता. हे आपण लक्षात घेतो एक कोणत्याही स्टाफ सिलेक्शनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 आहे. विकासात्मक मूल्यांकनाची व्याख्या कशी केली आहे? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए शैक्षणिक कामगिरी मोजण्यासाठी एक चाचणी, ऑप्शन 2 बुद्धिमत्ता चाचणी, ऑप्शन 3 मुलांच्या विकासातील टप्पे मूल्यांकन, आणि ऑप्शन 4 वर्तणुकीय निरीक्षण. विकासात्मक मूल्यांकन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चार्ट आपण कशासाठी करतो? मुलांच्या विकासातील टप्पे मूल्यांकनासाठी. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी इन मिक्झेडिमा कोमा? तर याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ॲड्रिनल मेडुला हार्मोन रिप्लेसमेंट, ऑप्शन बी थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट, ऑप्शन सी 3 पॅराथायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट, ऑप्शन डी ऑप्शन 4 ॲड्रिनल कॉर्टेक्स हार्मोन रिप्लेसमेंट. मिक्झेडिमा कोमा. मिक्झेडिमा कशामुळे होतो? मिक्झेडिमा ही डिसीज कंडिशन आहे हायपोथायरॉइडिझम, थायरॉइडच्या डेफिशियन्सी, आयोडीन डेफिशियन्सीमुळे होतो. ठीक आहे. थायरॉइडच्या डेफिशियन्सीमुळे होतो. तर यात आपण थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट देतो आणि हायपरथायरॉइडिझममुळे ग्रेव्स डिसीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29. कोणत्या पेशीय अनुकूलाचे वैशिष्ट्य म्हणजे उलट करता येणारा बदल, जिथे एका प्रौढ पेशी प्रकारची जागा दुसऱ्या प्रौढ पेशी प्रकाराने घेतली जाते, बहुतेकदा दीर्घकालीन चिडचिडीच्या प्रतिसादात. तर यामध्ये बघा ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए मेटाप्लाझिया, ऑप्शन बी ॲट्रॉपी, ऑप्शन 3 डिस्प्लेसिया, आणि ऑप्शन 4 हायपरप्लाझिया. तर राईट आन्सर आहे मेटाप्लाझिया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 30. कोणत्या प्रकारच्या पेशीय अनुकूलनास पेशींचा आकार आणि संख्या कमी होते, बहुतेकदा वापराच्या अभावामुळे किंवा कामाचा ताण कमी झाल्यामुळे? तर ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1 हायपरप्लाझिया, ऑप्शन बी हायपरट्रॉपी, ऑप्शन 3 मेटाप्लाझिया, आणि ऑप्शन 4 ॲट्रॉपी. इथं काय सांगितलेलं आहे? पेशींचा आकार आणि संख्या कमी होते बहुतेकदा वापराच्या अभाव, म्हणजे वापरच होत नाही, तर त्याचा आहे ॲट्रॉपी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31. बहुतेक पेप्टिक अल्सरशी कोणता जीव संबंधित आहे? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए कॅन्डिडा, ऑप्शन बी हेलिकोबॅक्टर पायलोराय, ऑप्शन 3 साल्मोनेला, आणि ऑप्शन डी इकोलाय. तर राईट आन्सर इज हेलिकोबॅक्टर पायलोराय. इथं तुम्हाला विचारलेलं आहे पेप्टिक अल्सर कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? त्याचा राईट आन्सर आहे हेलिकोबॅक्टरस पायलोराय.
ऑप्शन राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 बघूयात आपण. व्हॉट इज द इमिजिएट ट्रीटमेंट फॉर द कॉन्शियस हायपरग्लायसेमिक पेशंट? तर ऑप्शन 1 आहे एक्सरसाइज, ऑप्शन बी 15-20 ग्रॅम ऑफ फास्ट ॲक्टिंग कार्बोहायड्रेट, ऑप्शन 3 वॉटर ओनली, इन्सुलिन इंजेक्शन. डायबिटिक पेशंट असतं त्याच्यामध्ये हायपोग्लायसेमिया होतं, तर इमिजिएट ॲक्शन तुम्ही काय करणार? चॉकलेट किंवा त्याला साखर देणार. तर त्यामध्ये त्याची एनर्जी विचारली आहे. 15-20 ग्रॅम ऑफ फास्ट ॲक्टिंग कार्बोहायड्रेट आपण देणार हायपोग्लायसेमिक पेशंटला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 33. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर इज कन्सिडर्ड द गोल्ड स्टँडर्ड फॉर द ॲक्युरन्सी बट इज बेईंग फेज्ड आउट ड्यू टू एन्व्हायरमेंटल कन्सर्न? तर यामध्ये याचे ऑप्शन्स आहात. ऑप्शन ए अँड्रॉइड स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे काय? बीपी ॲपरेटस. ऑप्शन बी आहे ऑसिलोमेट्रिक स्पिग्मोमॅनोमीटर, ऑप्शन 3 मर्क्युरी स्पिग्मोमॅनोमीटर अँड ऑप्शन 4 डिजिटल स्पिग्मोमॅनोमीटर. एन्व्हायरमेंटल कॉन्सेप्ट काय म्हटलं काय मध्ये यामध्ये असतं मर्क्युरी. हे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचरनुसार ते फ्लक्च्युएट होतं. ठीक आहे. समजलं तुम्हाला? याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 34. Which type of bandage is designed to provide secure and comfortable support for dressing in the perineal and rectal region? तर ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए फिगर ऑफ 8 बँडेज, ऑप्शन 2 स्पायरल बँडेज, ऑप्शन 3 रिव्हर्स स्पायरल बँडेज आणि ऑप्शन डी टी बँडेज. टी बँडेज आपण पेरिनियल अँड रेक्टल रिजनसाठी यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 बघूया. हृदय शस्त्रक्रिया विज्ञानातील फ्रँक स्ट्रँगलिंग यंत्रणा काय आहे? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए हृदयगती नियमन, ऑप्शन बी 2 स्ट्रोक व्हॉल्यूमला शिरा संबंधित परतावा देण्यासाठी हृदयाची आंतरिक क्षमता, ऑप्शन 3 वॉल फ्रॅक्शन आणि ऑप्शन 4 रक्तदाब नियंत्रण. फ्रँक स्ट्रँगलिंग म्हणजे काय आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 स्ट्रोक व्हॉल्यूमला शिरा संबंधित परतावा देण्यासाठी हृदयाची आंतरिक क्षमता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 36. युरिया श्वास चाचणी ही खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होणारे संक्रमण ओळखण्यासाठी वापरली जाणारी एक जलद निदान प्रक्रिया आहे? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन 1 हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा, ऑप्शन बी हिमोफिलिस डुक्री, ऑप्शन सी ब्युरेला वेन्सिटी आणि ऑप्शन 4 हेलिकोबॅक्टर पायलोराय. तर याचं राईट आन्सर आहे हेलिकोबॅक्टर. श्वासमध्ये युरियाचा स्मेल येतो जेव्हा आपल्याला हेलिकोबॅक्टर पायलोरियाचं इन्फेक्शन झालेलं असतं. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघूयात आपण. द डिफरन्स बिटवीन द सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक प्रेशर रिडिंग इज नोन ॲज. तर याचा ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए पल्स डेफिशियंट, ऑप्शन बी पल्स प्रेशर, ऑप्शन 3 मीन आर्टेरियल प्रेशर आणि ऑप्शन 4 मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 2 पल्स प्रेशर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38. पॉलिसायथेमिया व्हेरा असलेल्या रुग्णांमध्ये रक्तदाब वाढण्याचे मुख्य कारण काय असते? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए रक्ताची चिकटपणा कमी झाला तर, ऑप्शन 2 हृदयगती वाढली तर, ऑप्शन 3 रक्ताची चिकटपणा वाढला तर आणि ऑप्शन 4 एकूण पेरिफेरल रेसिडन्स कमी झाला तर. पॉलिसायथेमिया व्हेरामध्ये हायपरटेन्शनचं रिझन काय आहे? तर यामध्ये आहे रक्ताचा चिकटपणा वाढला तर, थिक ब्लड होतं, यामध्ये कॉगुलेट होतं पॉलिसायथेमियामध्ये. समजलं? कारण पॉलिसायथेमिया म्हणजे काय? यामध्ये RBC, WBC, थ्रोम्बोसाइट्स ह्या सगळ्या पेशी वाढलेल्या असतात, त्याच्यामुळे थिक ब्लड होतं. समजलं? तर त्यामुळे हायपरटेन्शन होऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39. Where should the lower age of blood pressure curve be placed relative to
antecubital fossa. And your options are option A 1 to 2 inches above the antecubital fossa, option 2 6 to 8 inches above the antecubital fossa, option 3 directly over the antecubital fossa, and option 4 below the antecubital fossa closer to the wrist. तुमचं राईट आन्सर आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 40. मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये कोणते कार्डियक एन्झाईम सर्वात विशिष्ट आहेत? तर यामध्ये ऑप्शन आहे LDH, ऑप्शन 2 AST, ऑप्शन 3 TROP-T म्हणजे ट्रोपोनिन किंवा T, आणि ऑप्शन 4 CKMB. तर राईट आन्सर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 41. खालीलपैकी कोणते संप्रेरक हायपोथॅलमसद्वारे तयार होतो जे रक्तदाबाच्या नियमनात सहभागी होतो? तर यामध्ये आहे ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1 TSH, ऑप्शन 2 MSH, ऑप्शन 3 ACTH आणि ऑप्शन 4 ADH. तर राईट आन्सर आहे ऑप्शन ADH. रक्तदाबाच्या नियंत्रणास म्हणजे हायपरटेन्शनचा, कारण ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 42. पल्स रेट लेस दॅन 50 बीट्स पर मिनिट टर्म ॲज. तर याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन 4 ब्रॅडिकार्डिया. बाकीचे तुम्ही वाचून घ्या. टॅकिकार्डिया म्हणजे अबाव 100, हायपरकार्डिया, हायपोक्सिया ह्या टर्म पण तुम्ही पाठ करा. हे पण येऊ शकते एक्झामला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 43. खालीलपैकी कोणती मुदत, वेळ, स्थान व्यक्तीनुसार रोगाच्या घटनेचे स्वरूप वर्णन करते? तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन ए विवरण, ऑप्शन 2 उपाययोजना, ऑप्शन 3 फलानुमान आणि ऑप्शन 4 उपचार. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 विवरण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 44. इपिडेमिओलॉजिकल ट्रायडमध्ये एजंटचा अर्थ काय आहे? तर यामध्ये ऑप्शन्स आहे आरोग्यसेवा प्रदाता, ऑप्शन 2 रोगाचा प्रयोजक घटक, संवेदनशील व्यक्ती किंवा लोकसंख्या, आणि ऑप्शन 4 रोगाच्या प्रसारावर परिणाम करणारे बाह्य घटक. तर एपिडेमिओलॉजिकल टाईप तुम्हाला माहीत असेल एजंट, होस्ट अँड एन्व्हायरमेंट. तर याचं एजंट म्हणजे रोगाचा प्रयोजित घटक. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45. When was the Lunacy Act enacted in India? तर याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन 1 1932, ऑप्शन 2 1912, ऑप्शन 3 1876, ऑप्शन 4 1976 आणि राईट आन्सर इज ऑप्शन 2 1912. Your next question is question number 46. Question number 46. उलनाच्या फ्रॅक्चरसाठी प्रथमोपचार स्प्लिंटचा वापर डॅश डॅश करण्यासाठी करतात. तर याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन 1 तुटलेले हाड स्थिर करणे, ऑप्शन 2 शॉक ट्रीटमेंट करणे, ऑप्शन 3 रक्तस्राव थांबवणे, ऑप्शन 4 संसर्ग रोखणे. तर आपण फ्रॅक्चरमध्ये स्प्लिंट का वापरतो? तर त्या पार्टला इमोबिलाइज करण्यासाठी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47. खालीलपैकी कोणत्या पातळीच्या प्रतिबंधाचा उद्देश प्रामुख्याने रोगाच्या गुंतागुंतीची संख्या किंवा परिणाम कमी करणे? तर या तुम्हाला माहीत आहे मॅनेजमेंटमध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी, टर्शरी प्रिव्हेन्शन असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यामुळे आपण यामध्ये काय बघतो गुंतागुंतीची संख्या कमी किंवा परिणाम कमी करणे. तर हे कशामध्ये येतं? टर्शरी प्रिव्हेन्शन, प्राथमिक प्रतिबंध, प्रिमॉर्डियल प्रतिबंध अँड द्वितीय प्रतिबंध. म्हणजे टर्शरी प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन, प्रिमॉर्डियल प्रिव्हेन्शन आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन. तर राईट आन्सर आहे टर्शरी प्रिव्हेन्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 48. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज कॉमनली यूज्ड ॲज ओरल ॲबॉर्टिफिशंट? तर याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए
लिफ्लोनामाइड अँड सिटाग्लिप्टिन. ऑप्शन बी प्रोबिनेसिड अँड कॉल्चिनिन. ऑप्शन 3 मेफेप्रिस्टॉन अँड मिझोप्रिस्टॉन. अँड ऑप्शन सी ऑर्सिप्रिनेलिन अँड ॲलोप्युरिनॉल. ॲलोप्युरिनॉल हे गाऊटसाठी वापरतात, तर मेफेप्रिस्टॉन आणि मिझोप्रिस्टॉन हे ओरल कॉन्ट्रासेप्टिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 49. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना 1945 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय रोममध्ये होते? तर यामध्ये ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. ऑप्शन बी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, UNDP आणि ऑप्शन 4 USAID. तर राईट आन्सर आहे ऑप्शन 1 FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. याचे मुख्यालय रोममध्ये आहे आणि याची स्थापना 1945 मध्ये झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 50 बघूया. Which of the following contraceptive method is also known as Billings method? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए बेसल बॉडी टेम्परेचर मेथड. ऑप्शन बी सर्वाइकल म्युकस मेथड. ऑप्शन 3 क्युटस इंटरप्टस मेथड. आणि ऑप्शन 4 सिम्पोथर्मिक मेथड. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 2 सर्वाइकल म्युकस मेथड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 51. सामुदायिक आरोग्याची व्याख्या अशी केली जाते. तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए एखाद्या विशिष्ट लोकसंख्येची किंवा समुदायाची आरोग्यस्थिती. ऑप्शन 2 वैद्यकीय उपचार. ऑप्शन 3 केवळ वैयक्तिक आरोग्य आणि ऑप्शन 4 रुग्णालयातील काळजी. तर याची कम्युनिटी हेल्थची व्याख्या काय आहेत? एखाद्या विशिष्ट लोकसंख्येची किंवा समुदायाची आरोग्य स्थिती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 52. प्रथम उपचारात गुड सॅमॅरिटन कायद्याची कायदेशीर चौकट काय आहे? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए योग्य आपत्कालीन काळजी प्रदान करताना जबाबदारीपासून संरक्षण. ऑप्शन 2 फक्त व्यावसायिक दायित्व. ऑप्शन 3 आवश्यक अनिवार्य प्रतिसाद. ऑप्शन 4 कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही. तर तुम्हाला माहीत असेल नर्सेससाठी एक सॅमॅरिटन कायदा असतो प्रथमोपचारमध्ये, गुड सॅमॅरिटन कायदा. तर याचा कशासाठी असतो? योग्य आपत्कालीन काळजी प्रदान करताना जबाबदारीपासून संरक्षण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 53. व्हॉट डज IDSP मीन इन द कंटेक्स्ट ऑफ एपिडेमिओलॉजी? IDSP म्हणजे काय असतं एपिडेमिओलॉजीमध्ये? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन ए 1 इंटिग्रेटेड डिसीज स्क्रीनिंग प्रोटोकॉल. ऑप्शन 2 इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम. ऑप्शन 3 इंटरनॅशनल डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम. आणि ऑप्शन 4 इंडियन डिसीज सेफ्टी प्रोग्राम. तर याचं फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 54. आर्मस्लिंगचा वापर. आर्मस्लिंग कशासाठी वापरतात? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन 1 फिमर हार्ट स्थिर करणे. ऑप्शन 2 हिप जॉईंट स्थिर करणे, वरच्या अवयवांना स्थिर करणे. आणि ऑप्शन 4 मानेला स्थिर करणे. तर आर्मस्लिंग यामध्ये क्वेश्चनमध्येच आन्सर आहे. आर्म कुठं आहे? जे बाहू म्हणजे वरच्या अवयवांना स्थिर करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 55. खालील सर्व गर्भधारणेच्या नंतरच्या गर्भनिरोधक पद्धती आहे ही वगळता. ऑप्शन 1 अवरुद्ध सम्मुख पद्धत. ऑप्शन 2 मासिक पाळी नियमन. ऑप्शन 3 तोंडावते गर्भपात. ऑप्शन 4 मासिक पाळीचा प्रारंभ. हे गर्भनिरोधक पद्धती आहेत गर्भधारणेनंतरच्याही वगळता, म्हणजे अवरोध संभोग पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 56. खालीलपैकी कोणता फर्स्ट जनरेशन IUD आहे? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन 1 कॉपर T220C. ऑप्शन 2 नोवा T. ऑप्शन 3 कॉपर T380A. आणि ऑप्शन 4 लिप्स लूप. लिप्स लूप ही फर्स्ट जनरेशन IUD आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 57.
क्वेश्चन नंबर 57. खालीलपैकी कोणते न्यूरोजेनिक शॉकचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असते? तर याचे ऑप्शन्स आहे. ऑप्शन 1 उच्च रक्तदाब आणि टॅकिकार्डिया, ऑप्शन बी उच्च रक्तदाब आणि ब्रॅडिकार्डिया, ऑप्शन 3 उच्च रक्तदाब आणि हृदयक्षिप्तता आणि ऑप्शन 4 उच्च रक्तदाब आणि ब्रॅडिकार्डिया. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 4 उच्च रक्तदाब आणि ब्रॅडिकार्डिया. हे ऑप्शन दोनदा झालेलं आहे, ऑप्शन 2, 4. याचे मार्क्स तुम्हाला भेटतील. ज्याने अटेंड केलेला आहे रॉंग आन्सर असेल तरी त्यांना याचे मार्क्स भेटेल, कारण इथं ऑप्शन सेम आहे. सो 57 क्वेश्चन तुम्हाला समजले असतील अशी आशा करते. काही तुमचे क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी त्याचं नक्कीच तुम्हाला आन्सर करेन. चला, बाय. थँक्यू. लाईक, शेअर अँड कमेंट. सबस्क्राईब माय चॅनल. बाय.